निम्न पैनगंगा धरणविरोधी आंदोलनात भूमिहीन व मजूर वर्ग दुर्लक्षित होत असल्याचा आरोप। तर सर्वांच्या हिताची लढाई, मुबारक तव्वर यांची रोखठोक उत्तर। आपण आलो आहोत यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याचे संघटक सचिव व प्रसिद्धी प्रमुख मुबारक तव्वर यांच्याकडे। आपला हक्क मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून विचारणा केली असता या निम्न पैनगंगा प्रकल्पामध्ये तुम्ही फक्त शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या जमिनीला भाव मिळाला पाहिजे, समृद्धी महामार्गाचे भाव मिळायला पाहिजे, हरित मार्गाचे भाव मिळायला पाहिजे अशी मागणी सातत्याने केली। पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात 95 गावात 70% शेतकरी जरी राहत असेल तरी प्रत्येक गावात 30% भूमिहीन मजूर वर्गही राहतोय। धरण विरोधी संघर्ष समितीच्या कोणत्याही पदाधिकारी या 30% मजूर जे भूमिहीन आहेत त्यांच्यासाठी बोलताना दिसत नाही किंवा याबद्दल कुठलीही चर्चाही करताना दिसत नाही। 30% मजूर वर्गाकडे, भूमिहीन लोकांकडे धरण विरोधी संघर्ष समितीचे साफ दुर्लक्ष होत आहे अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे। धरण विरोधी संघर्ष समितीवर सातत्याने असे आरोप होत आहे। बुडीत क्षेत्रातील पहिल्या टप्प्यातील गावांना 18 गावांना पुनर्वसनाच्या नोटिसीमुळे बुडीत क्षेत्रातील जनतेत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आहे। याबाबत समिती पुढची टोकाची भूमिका घेणार का? धरण विरोधी संघर्ष समिती समजा हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट व रस्त्याच्या लढाईत हरली, कमी पडली तर समिती पुढची रणनीती काय असेल? अशा सर्व ज्वलंत व सध्या बुडीत क्षेत्रात धगधगणारे प्रश्न याच बाबीचा उलगडा करण्याकरिता आपला हक्क मराठी न्यूज चॅनलने घेतली मुबारक तव्वर यांची खास मुलाखत। तर चला जाणून घेऊया नेमकं काय आहे वास्तव। बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल, आवाज आपल्या हक्काचा, शोध सत्याचा। नमस्कार। निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याचे बुडीत क्षेत्रातील 95 गावातील मजूर भूमिहीन लोकांकडे दुर्लक्ष होत आहे असा आपला आरोप आहे। मी आपणास सांगू इच्छितो, आमचा हा लढाच शेतकरी, भूमिहीन मजूर या बळावरच तयार झालेला आहे। हां, शेतकऱ्यासाठी तुम्ही म्हटलं समृद्धीचे भाव मागता, हरित मार्गाचे भाव मागता। आमचा लढा सध्या भाव मागायचा नाही आहे। आमचा लढा आहे निम्न पैनगंगा प्रकल्पाला आम्ही पर्याय दिले असताना आधी पर्यायाचा विचार झाला पाहिजे। ग्रीन ट्रिब्युनल कोर्ट पुणे असेल, औरंगाबाद हायकोर्ट असेल, या कोर्टामध्ये धरणविरोधी संघर्ष समितीची याचिका दाखल आहे। त्या याचिकेचा निकाल आधी लागू द्या। त्या याचिकेचा निकाल झाल्याशिवाय पाटबंधारे विभागाने, शासनाने तिथे कोणतेही काम करू नये अशी आमची विनंती आहे। यदाकदाचित आम्ही जर हायकोर्टात हरलो तर आम्ही निश्चितपणे सुप्रीम कोर्टात जाऊ, आणि सुप्रीम कोर्टात जरी हरलो तर मग लोकांच्या न्यायालयात जाऊ, आणि तिथे जर आम्ही कमी पडलो तर निश्चितपणे ज्या शेतकऱ्यांनी गेल्या 24-25 वर्षापासून या धरण विरोधी संघर्ष समितीला आर्थिक पाठबळ दिलं, आर्थिक मदत केली, त्या लोकांना समिती कदापि वाऱ्यावर सोडणार नाही। त्यांच्यासाठी आम्ही उच्चतम या देशात, या महाराष्ट्रात जे हायस्ट दर शेतीला देण्यात आले असेल ते दर आम्ही मागू। का मागायचे नाही? समृद्धीला तुम्ही 70-80 लाख रुपये भाव दिले। आता नितीन गडकरी साहेबांनी मागच्या काही महिन्यापूर्वी स्वतःच्या त्यांच्या पक्षाच्या त्या पॉम्पलेटमध्ये लिहिलं, हरित मार्ग 7 कोटी रुपये प्रति हेक्टर, म्हणजे 2.25-3 कोटी रुपये एकरीप्रमाणे जर तुम्ही या देशातल्या शेतकऱ्याला जर शेतीचे भाव देत असेल तर महाराष्ट्रातला, यवतमाळ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेला, आंध्र प्रदेशच्या बाँड्रीवर वसलेला हा शेतकरी तुम्हाला का नक्षलवादी वाटतो काय? या देशात तुम्ही शेतकऱ्यामध्ये भेदभाव करू नका। शेतकऱ्यांना भाव जर द्यायचं काम पडलं तर जे उच्चतम या देशामध्ये उच्चतम दर शेतकऱ्याला दिले असेल ते दर घेण्यासाठी ही धरण विरोधी संघर्ष समिती सक्षम आहे। आम्ही फक्त लढतोय, पर्यायासाठी लढतोय, पाण्याला विरोध म्हणून नाही लढत आहे। 95 गावातील 1 लाख लोकांना तुम्ही विस्थापित करायला निघाले आहे। सुपीक जमीन, घनदाट जंगल,
सगळं नेस्तनाबूत करणार आहात, त्याविरुद्ध आमचा लढा आहे. आमचा शेतकरी आज जर जिल्ह्यामध्ये आत्महत्येचं जर आपण प्रमाण पाहतोय, सर्वाधिक कमी आत्महत्या ह्या पैनगंगा प्रकल्पाचे जे 95 गावं आहे इथच्या बुडी क्षेत्रामध्ये आहे. इथचा शेतकरी हा मेहनती आहे. इथचा हा शेतकरी संकटाला सामना करणार आहे, संकटाला सामोरे जाणार आहे. म्हणजे या शेतकऱ्याला तुम्ही उद्याला जर नेस्तनाबूत करायला निघाले असेल आणि तुमच्या अंगात लईच जर गरमी आली असेल या धरणकराचं, तर द्या ना 7 कोटी रुपये प्रति हेक्टर भाव. आम्ही संघर्ष समितीचे लोक काही जिंदाबाद मुर्दाबाद करत बाहेर राहू, सर्व शेतकरी तुमच्या जवळ येतील. परंतु तुम्ही 5-10 लाख रुपये देऊन 10-15 लाखाचं आमिष दाखवून आमच्या शेतकऱ्यांना जर भुलवणार असेल तर हे आम्ही कदापि मान्य करणार नाही. आहे ना आमच्यातले काही शेतकरी याही रेटला देणारे आहेत. जेव्हा धरण हे मंजूर झालं तेव्हा 35,000 रुपये एकरी भाव होतं, तेव्हाही देणारे शेतकरी या बुडी क्षेत्रात होते. आणि आज 15 लाख झाल्यानंतरही ते शेतकरी तयार आहे, त्याबद्दल आमचा वाद नाही. दुसरा आमचा विषय आहे मजूर वर्गाचा. तुम्ही आमच्यावर आरोप केला, समितीवर आरोप केला का लोक म्हणतात का समिती ही मजूर वर्गाकडे, भूमिहीन लोकांकडे दुर्लक्ष करते आहे. मी स्वतः रामपूरचे सरपंच असतील, धानोऱ्याचे सरपंच असतील, बिलायतेचे सरपंच असतील, मी स्वतः त्यांना पत्र बनवून दिलं आणि पाटबंधारे विभागाला त्यांच्या सरपंचाच्या लेटर हेडवर माहिती मागितली. तुम्हाला जर आमच्या ग्रामपंचायतचे कागदपत्र पाहिजे असेल, आमच्या ग्रामपंचायतची जर माहिती पाहिजे असेल तर आधी आम्हाला सांगा तुम्ही इथे काय करणार आहात, किती दर देणार आहात, आमचं पुनर्वसन कसं करणार आहात, किती लोकांना नोकऱ्या देणार आहात, जी जमीन शिल्लक राहते आहे त्या जमिनीचं कोण आहे, त्या जमिनीबद्दल तुम्ही काय करणार आहात. आणि जो शेतकरी शेतमजूर वर्ग आहे, तुम्ही जिथं आमचं पुनर्वसन करणार आहात तिथं त्या शेतकरी शेतमजूर वर्गाला तुम्ही काम देणार आहेत का, तुम्ही या कामाची गॅरंटी घेणार आहात का, हा प्रश्न आम्ही विचारलेला आहे. आम्ही वाट पाहतोय पाटबंधारे विभाग काय आम्हाला उत्तर देते आहे. शेतकऱ्याला तुम्ही त्याच्या जागेचे भाव देणार, शेतकऱ्याला तुम्ही त्याच्या शेतीचे भाव देणार आणि मजुराला फक्त उचलून तुम्ही तिथे नेऊन टाकणार. अहो जिथचे शेतकरी, इथचे भूमिहीन झालेले शेतकरी जिथं तुम्ही पुनर्वसन करणार ते स्वतःच भूमिहीन झालेले असणार. मग तिथे या शेतकऱ्यांना भाव कोण देणार आहे, या शेतकऱ्यांना काम कोण देणार आहे, या शेतकऱ्यांच्या हाताला रोजगार कुठून मिळणार आहे. मग आत्महत्या थांबणार आहे का आत्महत्या वाढणार आहे. आपण काय करत आहोत. म्हणून आम्ही म्हटलेलं आहे का आधी आमच्या भूमिहीन मजुराला तुम्ही काय काम देणार आहात, त्याची गॅरंटी तुम्ही घेणार आहात का, हा प्रश्न आम्ही विचारलेला आहे. आणि जेव्हा केव्हा अशी वेळ येईल, जेव्हा शेतकऱ्याची राहत्या घराची जागा मोजल्या जाईल, त्याला जे 4 पटीनं तुम्ही दर देणार असाल जागेला सुद्धा, त्याच्या 10 पट रेट भूमिहीन मजुराला द्यावं लागणार आहे. कारण त्याच्याजवळ काय आहे, शेतकरी शेतीचे पैसे घेऊन कुठेतरी जाईल, कुठं स्थायिक जाईल, एखादा व्यवसाय करेल किंवा थोडी बहुत शेती घेईल. परंतु हा भूमिहीन मजूर काय करणार आहे. आणि तुम्ही एका ठिकाणी नेऊन पुनर्वसन करणार, या लोकांचं गावोगावीचं अलग अलग वेगवेगळ्या ठिकाणी जर करणार असेल तिथे काम कुठे आहे. अहो मजुराला काम नाही म्हणून आपले मजूर हैदराबाद, मुंबई, सुरत, गोवा या ठिकाणी आपल्या बुडी क्षेत्रातले मजूर काम करत आहे. सुशिक्षित पोरं आपले बाहेर काम करत आहे, त्यांच्या हाताला काम नाही म्हणून ते इथे नाही आहे. आणि तुम्ही पुन्हा 1 लाख शेतकरी शेतमजूर म्हणजे 30,000 मजूर तुम्ही बेकार करणार आहे, त्यांचे कामं तुम्ही हिसकावून घेणार आहे. 70% मी म्हणतो आहे जे शेतकरी असेल ती गॅरंटी कोण घेणार आहे. आणि मजुराला शेतकऱ्याच्या घराच्या पेक्षा 10 पट जास्त मोबदला मिळाला पाहिजे, ही आमची मागणी राहील. आम्हाला धरणच नको आहे, आम्ही धरणाच्या विरोधातले लोक आहोत. परंतु ए आणि बी दोन्ही प्लॅन तुमच्याकडे असलं पाहिजे या मानणाऱ्यापैकी मी आहोत. ए प्लॅन आम्ही पर्याय सुचवलेला आहे. ए प्लॅन आमचा असा आहे, आम्हाला सिरीज ऑफ बॅरेज पाहिजे आहे. बी प्लॅन आमचा आहे, जर आम्ही हायकोर्टात हरलो, सुप्रीम कोर्टात हरलो, उद्या रस्त्याच्या लढाईत जर हरलो तर बी प्लॅन सुद्धा आमचा तयार असला पाहिजे, हे मानणाऱ्यापैकी मी आहोत. बुडी क्षेत्रातले अनेक लोक या प्लॅनला विरोध करणार आहेत, त्यांना पटणार नाही आहे. परंतु जे काही जर आपण जेव्हा केव्हा आपण लढाईला जातो आहे तेव्हा सर्व हत्यार सोबत ठेवायचे असतात. कोणतं हत्यार केव्हा कामी येईल सांगता येत नाही. म्हणून प्रकल्प नको ही जरी आमची भूमिका असली, उद्या जर आम्ही कोर्टात कमी पडलो, सुप्रीम कोर्टात कमी पडलो, रस्त्यावर कमी पडलो, तर आमच्या सोबत 25 वर्षापासून जी शेतकरी शेतमजूर मंडळी आहे त्यांच्या हितासाठी लढण्याची सुद्धा जबाबदारी धरणविरोधी संघर्ष समितीने घेतलेली आहे.
म्हणून समितीवर जे होणारे आरोप आहे हे आम्हाला मान्य नाही. आम्ही शेतकरी शेतमजूर वर्गासाठी सुद्धा तेवढ्याच ताकदीनं लढतो आहे, परंतु सध्या आम्ही शेतीच दिलेली नाही आहे. आमच्या लोकांनी शेतीच विकलेली नाही आहे. त्यामुळे मजुराचा पत्ता जो आहे आम्ही तो राखीव ठेवलेला आहे, आम्ही ते ओपन केलेलं नाही. परंतु आत्ताच मागच्या आठवड्यात आम्ही तिन्ही ग्रामपंचायतला त्यांनी कागदपत्र मागितलेले आहे. त्या तिन्ही ग्रामपंचायतचे पत्र आम्ही पाटबंधारे विभाग पुनर्वसन विभागाला दिलेले आहे आणि त्यांना म्हटलेलं आहे यामध्ये तुम्ही काय करणार आहे. आमच्या खडक्याचे बांधव अनेकांनी जमिनी विकल्या, त्यांची ती मजबुरी असेल खडका आणि खंबाळ्याच्या लोकांची. त्यांना का तुम्ही 1.25 लाखामध्ये सगळं गुंडाळणार आहेत का? त्यांना या नवीन रेटप्रमाणे वाढीव मोबदला मिळाला पाहिजे, ही सुद्धा संघर्ष समितीची एक मागणी राहील. आणि जे आमचे काही शेतकरी आहे 30-40 शेतकरी आहे खडक्याचे, ज्यांच्या शेती माळावर आहे, ज्या माळावर त्यांना आजपर्यंत रस्ता नाही आहे, कसंही ते काम करते आहे, आपली शेती करते आहे, आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करताय, आणि तुम्ही त्या शेतीचं काय करणार आहात? कारण आमच्या कानावर जे आलं पाटबंधारे विभाग माळावरची शेती घेणार नाही आहे. म्हणजे अलीकडून धरण राहील, माळावर शेती राहील. तुम्ही आमचं माळावर पुनर्वसन करणार, माळाच्या खाली पुनर्वसन करणार किंवा ताडसावळीला करणार, या 3 पैकी एका ठिकाणी करणार. जर माळावर किंवा माळाच्या खाली केलं तर त्या 25-30 लोकांसाठी उद्या आरोग्याच्या सोयी कोण उपलब्ध करून देणार आहे? त्यांच्यासाठी शाळेची व्यवस्था कोण करून देणार आहे? काही विचार करता का? फक्त तुम्हाला धरण बांधायचं आणि कमिशन लाटायचं यासाठी सर्व खटाटोप चाललाय का? आम्हाला एक एक प्रश्नाचं उत्तर लागेल. एखाद्या शेतकऱ्याची 3 एकर शेती असेल, त्याची जर अर्धा एकर शेती जात असेल, तुम्ही अर्धा एकराचे त्याला जर 7-8 लाख रुपये देत असेल तर 2.5 एकर शेती त्यांनी इथं सोडून जायची का? 2.5 एकर शेतीचा तुम्ही मोबदला देणार नाही आणि त्याचं गाव तिथून पुनर्वसन होणार. कुठेतरी तो 50-100 किलोमीटर फेकल्या जाईल आणि तिथं तुम्ही त्याला पुनर्वसन करणार आणि तिथून तो इथं 2.5 एकर करायला येणार का? शासनाने सर्वतोपरीने आधी विचार करावा, नंतर आमच्या भावनाशी खेळण्याचा प्रयत्न करावा. आमची बुडी क्षेत्रातील जनता ही शांत आहे, तिथपर्यंत शांत आहे. ही आग आहे, आग. एक वेळ लागली ना तर मग तुम्हाला सांभाळता भुई थोडी होईल. आम्ही धमकी देत नाही. आम्ही खंबाळामध्ये अधिकाऱ्याला आदल्या दिवशी जाऊन त्याच्या ऑफिसला सांगितलं असतं, साहेब खंबाळ्याच्या धर्तीवर पाय ठेवू नका. नंतर काय झालं? अहो, उभ्या आयुष्यात कोण पाहिलं नसेल एवढं बेदम मार खाल्लं. आम्ही आमच्या सहनशीलतेचा अंत तुम्ही पाहू नका. आम्ही अतिरेकी नाही, आम्ही नक्षलवादी नाही. आम्हाला ते बनण्याकडे तुम्ही प्रवृत्त करत आहात. एवढ्या लोकांना बेकार करून तुम्ही त्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करत आहात. कलेक्टर असेल, SDO असेल, महसूल विभागाचे जिल्हाधिकारी असेल, उपजिल्हाधिकारी असेल, ॲडिशनल असेल, त्या सगळ्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतच्या ठिकाणी यावं, ग्रामसभा घ्यावी, तिथे चर्चा करावी, लोकांना सांगावं का तुम्ही काय करणार आहात. प्रकल्प बांधणार म्हणजे काय? कुदळ मारली कमिशन घेऊन मोकळे का? हे मुळीच चालणार नाही. आम्हाला तुम्ही आमच्या प्रत्येक ग्रामसभेमध्ये येऊन तुम्ही उत्तर द्या, नाही तर आमच्या सहनशीलतेचा अंत तुम्ही पाहू नका. मरता वो क्या नहीं करता, आमची ही गत तुम्ही करू नका. तुम्हाला याचा परिणाम भोगावे लागतील. हा व्हिडिओ जर कोणी शासकीय अधिकारी पाहत असेल तर जिल्ह्याच्या कलेक्टरपर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवा आणि त्यांना सांगा आमच्यावर जे काही कारवाई तुम्ही करणार असेल करा, खुशाल. परंतु आम्ही आमच्या मार्गावर, आम्ही आमचे जे सिद्धांत आहे, आमचे जे कर्तव्य आहे, आम्ही जे ठरवलेला आमचा मार्ग आहे, त्या मार्गावर आम्ही हटणार नाही आहे. तुम्ही काय करणार आहे याचं जोपर्यंत तुम्ही उत्तर देणार नाही, तुम्हाला या भागात पाय सुद्धा ठेवू देणार नाही. एकेकाचं पाय त्याच्या खांद्यावर पाठवण्याची आवश्यकता पडली तरी ते आम्ही पाठवू. तुम्ही किती दिवस जेलमध्ये ठेवणार आहे? 3 महिने, 6 महिने, वर्ष? अहो, आतंकवाद्याला तुम्ही 3-3 वर्ष बिर्याणी चारता. आम्ही तर शेतकरी आहो, आम्हाला तुम्ही न्यायालयात कुठे उभे करा, आम्ही यायला तयार आहोत. आमच्या सहनशीलतेचा अंत तुम्ही पाहू नका. म्हणून माझी विनंती आहे सर्व शासकीय अधिकाऱ्यांना, तुम्ही बुडी क्षेत्रातल्या प्रत्येक गावात या, तिथे तुमची भूमिका मांडा. त्या लोकांचं काय म्हणणं आहे ते ऐका, तुमचं म्हणणं तिथं मांडा. तुम्ही काय करणार आहे? जसं आमचं A आणि B प्लॅन मी सांगितलं तसं तुमचं A आणि B प्लॅन काय ते आम्हाला सांगा. म्हणून आम्ही शेतकऱ्यासाठी लढत आहोत, आम्ही शेतमजुरासाठी लढत आहोत, आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढत आहोत. आमच्या न्याय हक्काच्या आड येणाऱ्या माणसाची आम्ही पर्वा करणार नाही. एवढंच तुम्ही या निमित्तानं लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.